अरे तिकडे कुठे घेऊन गेले ते वरती ना खरी वरती त्यांचा गणपती वरती जातो. बापरे माझ्या तिथं असतो. हा दे नीट घे तिचे हात पकड. काय त्रास आहे? कमेंटचा काय त्रास आहे तुला? मी त्या व्हिडिओत नसते आता, नाहीये त्यांच्या बरोबर, तरी लोक मला कमेंट्स करतात घाण घाण. अच्छा कशाला ते काय गरज आहे? हां जेव्हा बरोबर. होती तेव्हा पण त्रास होता लोकांना, दिसायची तेव्हा पण बोलायचे, शिस्त नाही बसायला बोलायची, अशी ते तशी. तर मित्रांनो आता मी परत चाललो आहे भटवाडीमध्ये खाली, कारण आता विसर्जन आहे, संध्याकाळचा वेळ आहे. रोड तुम्हाला रिकामी दिसत असेल कारण सगळे आपापल्या घरी विसर्जनाला गेले आहेत. फटाके इथे तिथे वाजत आहेत, इथे पण वाजवत आहेत. तर माझ्याकडे आता फक्त 1 तास आहे. 1 तासामध्ये मला परत इकडे यायचं आहे घराकडे, कारण शेवटचा जो अर्धा तास काय तो असेल तो मला तयारी करायचा आहे. कारण इकडे गावात परत काय ना काहीतरी. हो काय यूट्यूब मुंबईचा आशू हा आता व्हिडिओ चालू आहे. सगळे इन्फ्लुएन्सर आहेत आता. तर हां माझ्याकडे फक्त आता 1 तास आहे. 1 तासात मला परत घरी यायचं आहे. यायला वेळ होणार रे, घाई होणार एकदम. मला वाटत नाही मला पूर्ण विसर्जन भेटेल, पण जेवढं भेटेल तेवढं आपण बघूया. मम्मी पप्पा आणि बहीण राठिवडे जे मूळ गाव आहे तिकडच्या विसर्जनासाठी गेलेत. मी इकडच्या विसर्जनासाठी आलो आहे. ॲक्च्युली लाड फॅमिलीकडच्यांच्या पण जायचं होतं, पण ते तर एकदमच आत राहतात, म्हणजे सगळंच जमणार नाही आता एवढ्या कमी वेळात. तर बघूया. आज बोलवत असेल विसर्जनला. तर मित्रांनो फायनली हिच्या घरी चाय करंजी वगैरे यांनी दिली मला मस्त. करंजी कोणी बनवलेली? आम्ही बनवली. आम्ही म्हणजे आई सगळ्यांनी मिळून. मस्त होती ती. कसे आमचं घर 1 नंबर आहे, म्हणजे इथे वाटतंय गणपतीवाली वाईब आहे इकडे. घरातली माणसं कशी सगळी एकदम चांगली, बोलायला वगैरे सगळी चांगली. काल मजा केली. काल तुम्ही 3ला झोपले ना, भजन विजन. तू गेलास निघून. मी काल 12 वाजता निघालो, कारण 12 कुठे 12:30 आले. आम्ही वर राहतो ना, काळोखातून गाडी न्यायची म्हणजे. आणि आज लवकर उठायचं होतं मला. हे कोण आहे? किती वाजता उठला तू? मी 9ला उठलो. लवकर उठ. 3-3:30 वाजले झोपायला आम्हाला. आता उद्यापासून झोप. पावलं टाकली होती, मज्जा केली. तू गेला, तुला बोलले थांब म्हणून. मी इथेच राहणार असतो तर तुझ्याकडे राहिलो असतो. मग राहायचं होतं इथंच ना. भेटलं काय आता? भरपूर जण आहे. आमचीच घरातली माणसं. तुमच्या नावावर आहे काय मंदिर? मी या मंदिरात आलेलो आणि व्हिडिओ गेलेली. हा केला होता ना, ते काका होते मोहन काका. टायमिंगला आलो. हे बघा पिल्लू हिचा. ये पकड सकते. हे घे नाही पकड. पाय पडून येऊ. तुम्हाला व्हिडिओ होतो ना कालचे? कसं फुगडीचे व्हिडिओ आहे? नव्हता तो गेला घरी. व्हिडिओ तुला हवे तसं येतो. व्हिडिओ हवेत ना हे विचारतो. हां सेंड करा. करिश्माने केली वाटतं.
रुदू ए माझं पिल्लू बघा पिल्लू काही ए बसली माझं आहे. पिल्लू बघा पिल्लू इथे बघ हाय कर हाय हाय म्हणते टाटा कर टाटा ए बाबू इकडे. हाय टाटा टाटा कर टाटा बोबू कुठे बोबू बोबू दाखवते बघ किती हुशार आहे तुम्ही रील टाकली की नाही काल रील टाकली की नाही त्याची आज परत करणार आहे ती सेम सेम ते थोडस आमचं काल प्रॅक्टिस झाली practice झाली. आता आज समजलं. final आहे. आज काय बनणार आज सगळं काय त्या गाण्याचं नाव काय विसरलो मी डोईवरी भरली हा. नाही बाबा मच्छीच खात नाही आम्ही नॉनव्हेज कोणच खात नाही घरामध्ये आता पप्पाला सुद्धा इकडून आम्ही चिकन नाही non-veg ना खात नाही ए दादा इकडून चिकन नाही ना नाही, नाही. कुठे चालली जा तिला. ही तुम्ही टी शर्ट तुमच्या ह्याची आहे का ही परब हा हा तुला भारी आहे. घेतली आहे आम्ही मी सगळ्यांकडे बघतोय मी टी शर्ट पायाखाली बघ पाय खाली बघ पायाखाली कसं असं तसं नाही रे चालताना बापरे तिकडे माझ्या उंचीचा काय नाही इकडे माझ्या उंचीचं काय नाही आली हे भारी वाटतं रे इथून मग हे बघ. तू आलाच नाही इथे नाही पहिल्यांदा येतोय मग काय चाललास तू येऊन मी थोडी आहे या गावचा मी नवीन आहे या गावात जंगल घ्या हे जंगल जंगल असं नाही आहे ते आता पावसामुळे झालं पावसात छान वाटतं इथे नाही तर नाही चल तिकडनं चिखल येते कोकमा घेऊ काय गाणं म्हणते ती काय ग बोल चप्पल आणली पाहिजे होती तिची चालली असती तुम्ही काय नाही काय आलं काय आहे इकड नदी आहे मालदीची लांब आहे हा लांब आहे मग काय सांगते असं सांग की मी जाईन व्हिडिओ काढेन गाडीवर नाही गेलं पाहिजे तर जर जवळ आहे हा चालत जायला खूप लांब आहे पाहुणे आले आहेत घरी बस तिकडे नाही तर तिकडे नाही तर ते लागत असेल तर आई बाबाने घेऊन यायचं ना लॉक केला पाटला तरी ते हवा जास्त आहे हा हे मस्त आहे किती भारी वाटतं इथेच आम्ही बसतो संध्याकाळचे तिथे सूर्य मावळतो ना ते मच्छर भारी चावत दिसतं असेल मच्छर आहे भरपूर म्हणून तुला मी संध्याकाळी बोलवत नव्हतो ती बारकी आहे ना अरे इकडे मच्छर जाम होते संध्याकाळची म्हणून हे बोलतात नको ती संध्याकाळची असते उगाच नाही पण आम्हाला किती फोडून खाते हात पाय सगळं आम्ही 6 वाजले की सगळं पॅक आमच्याकडे पण खिडक्या बिडक्या बंद सगळं सगळं जाम तुम्ही घालायची ठीक आहे ना नाही हाय जागी आली होती आलेली घेतल्या देवळात होती आता आम्ही आम्ही देवळात बसलेलो. गेलो अच्छा ना अच्छा वर जायचं काय पण पाय तुझे तापतील नाही बाबा मी नाही हिला सांगतो नको वरती जा बघ जाणार बघ पाय तापले परत येशील तेव्हा ये हा. आता बोल आई, माझे पाय ताप नाही रे एवढं नाही तापत आहे तापले रे. आणि एवढं नाही कपडे आणले पाहिजे सुकत घाला हा घालला हिला अर्धा व्हिडिओ मी इथे बनवल्या ते मी पार्टी बिर्टी करायचं ठरवलं टेबल डायनिंग टेबल वगैरे लावून
छान लाइटिंग बिटिंग करून. ते खांब लावायचे लाइटिंगचे. हां इथे तिकडे भरपूर करायचं आहे. पुढेच ॲक्च्युली करायचं आहे. मग कसं माहिती आहे, तो ती जमीन किती जाणार ना रोडला माहिती नाही. ते माहिती आहे ना, तिकडनं कणकवलीपासून तोडला आहे पूर्ण. ब्रॉड करतायत हा रोड, म्हणून आम्ही गेट पण नाही लावला अजून. सध्या तर नको काय करू. जमीन माहिती नाही किती जाणार. ही कोणाची जमीन आहे? एक होते तर त्यांना आहे ना इमर्जन्सीमध्ये हवी होती, पैशांची गरज होती. मुलीचं लग्न करायचं होतं. योग जुळून आला, त्यांना पैशांची आमची गरज. तिकडे वरती आहे त्या साईडला तिकडे. तिकडे हा आता आपण जात होतो ना हां, त्या रोडला आमची. तो ऊन भरपूर आहे. संध्याकाळची मजा आहे इकडे. संध्याकाळची हा भरून जाईल. आणि दुसरं म्हणजे जे हिला हेट कमेंट देत आहेत त्यांच्या चॅनलवर, तर ते तसं नका करू. कारण तुम्हाला खरी गोष्ट काय ती नाही माहीत आहे ना, त्यांच्याकडची माहीत आहे ना हिच्याकडची माहीत आहे. तर हेट कमेंट नका करू तुम्ही. आणि कमेंट करणाऱ्यांना काय आम्ही थांबवू शकत नाही. पण एकाच गावातला असल्या कारणाने आणि मित्र असल्या कारणाने, कारण त्यांचं कसं ते लोक त्यांची गोष्ट स्पष्टीकरण देऊ शकतात. हिच्याकडे तसं काहीच नाही आहे. पण आज हिला मी बोललो तू माझ्या चॅनलवर बोल आणि त्या प्रेक्षकांना पहिलं तर उत्तर दे. आणि हेट कमेंट तर नकाच करू, कारण ही अजून भरपूर काय काय सांगू शकते ज्या गोष्टी हिने मला सांगितल्यात त्यांच्यात झालेल्या. पण त्या असा नको यायला यूट्यूबवर. काय त्रास आहे? कमेंटचा काय त्रास आहे तुला? मी त्या व्हिडिओत नसते आता, नाहीये हां. त्यांच्या बरोबर, हां तरी लोक मला कमेंट्स करतात लहान लहान. अच्छा कशाला ते काय गरज आहे? हां जेव्हा बरोबर. होती तेव्हा पण त्रास होता लोकांना, हां दिसायची तेव्हा. हां. तेव्हा पण बोलायचे चिस्ताने वर्षाला बोलायची अशीच आहे तशीच आहे. कशाला काय गरज आहे? हां तुझा संबंध पण नाही तर तुला का तुम्ही comment येता का बघायला मी काय करते घरी, काय नाही करत? होत नाही ते, मी ते करते ते. तो अच्छा. बहिणीनं दाखवतो काम वगैरे करताना, बायकोला दाखवत नाही. माझा दोष काय आहे त्याच्यात? मला का कमेंट करता तुम्ही नको नको त्या? ठीक आहे, कामाचं वगैरे, पण कमेंट नाही केली पाहिजे अशी मला तेच वाटतं. ना, माझ्याकडे संबंधच नाही आता ते. म्हणजे ना जर त्यांच्या बरोबर ना व्हिडिओ बरोबर हां. कोणत्याच, तरी पण म्हणजे माझं म्हणणं हे आहे की एखाद्याला जर नाही आवडत आहे की कोणी माझ्यावर कमेंट करावी, चांगलं किंवा वाईट, जर नाहीच आवडत आहे तर नाही केलं पाहिजे. कारण आम्ही पण एक कमेंट केली आहे, वर्षा नाही आहे तर मजा येते व्हिडिओ बघायला. काय संबंध आहे? तुम्ही बघा ना. हां मग ते ॲक्च्युली हेटर्स पण असतात. बट जर हिला नाही आवडत तर ते नाही केलं पाहिजे. आणि माझ्या मते त्याच्यावर परत रिप्लाय पण देत नाहीत हां ते एक आहे. माझ्या बाजूने, म्हणजे ते ॲक्च्युअल गप्पा असतात बसून. हां म्हणजे जे चॅनलचा जो ओनर आहे त्यांनी ते केलं पाहिजे कमेंट्समध्ये की हिला काय असं बोलू नका. पण असं कधी त्यांनी तुझ्या साईडनी कमेंट केली असेल ना की कधीच नाही केली की आहे. असं बोलू नका वर्षाला वगैरे असं? नाही केली आहे. पण तू कधी बोललीस त्यांना हे? हा मी पण बोललेली आहे. काय? मी स्वतः केलेले कमेंट. नाही असं बोलली की त्यांना बोलत जा. ते काय तरी बोललं? पण नाही केलेले कमेंट्स म्हणून तू देत नाहीत ती लोक. म्हणून तू व्हिडिओमध्ये येतात नाही. हा असे केसेस आहेत ना गाईज भरपूर झालेले आहेत की कमेंट्समध्ये ना खूप घाण हेटरेड भेटते ना. त्यामुळे तुम्हाला मग माहिती आहे काय काय क्रिएटर असे जे पूर्ण डिमोटिवेट होतात. ही तर क्रिएटर पण नाही, ही फक्त त्यांच्या व्हिडिओमध्ये येते तर तिला एवढी उगाचची हेड भेटते. तर मला वाटतं की माणुसकीच्या नात्याने ते कुठेतरी थांबलं पाहिजे. मी वाईट आणि बरोबर कोणाला बोलत नाही, पण हे आहे.
पडलीस काय? हा पडली. ही हा ही काय झोपलेली काय? कोण आहे? अचकन हाय हाय काय हाय दिसल्यावर कळतं. हे पकड पकड. टाकेल ती. आजी ये. हो इकडे बघा. गणपती बाप्पा गणपतीचा जय जयकार. गणपतीचा जय जयकार. तिकडे कुठे घेऊन गेले ते? ते वरती जाणार खरी वरती. त्यांचा गणपती वरती जातो. मंगल मूर्ती तुम्ही नाही येत? तुम्ही नाही येत? हा हा फायनली गणेश चतुर्थी विसर्जन होत आहे. बापरे माझ्या तिथं हा दे नीट घे. तिचे हात पकड. गणपती बाप्पा फायनली विसर्जन होत आहे. माझ्याकडे खूप कमी टाइम राहिला. मजा आली बाई इकडे. खरं सांगतो इथे तिच्या घरी बाई फुल. रील बनवते. पुढे बाकी ना ती बसलेली मी. एक तर चुकत नाही. चप्पल ना करू. तुझी आहे ती. मजा आली या घरी. मजा आली. हा जरा धुसफूस असतात मध्ये पण मजा येते. आता उद्या सगळीकडे चालतं. आता उद्यापासून शांत. शांत मी पण आता एकत्र असले की सगळे मजा असते. भारी आले फुल. हळू उतर. सासू जी आहे ना हा हा सगळी जेवायला बसल्याशिवाय स्वतः जेवणार नाही ती. अच्छा. हा एवढं वय झालंय तरी पण. आणि कामाला पण सगळ्यांच्या अगोदर आंघोळ करून ती पहिली पुढे असते. अजून किती वेळ आहे खाली? आम्ही पहिले इथून पाणी भरायचं. अच्छा. या तळीतून. म्हणजे आमचं जेव्हा लग्न झालं ना हा 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 तेव्हा मी इथून 3 भांड्याने पाणी इथून भरून घेऊन जातो. जेवढं लागेल तेवढं. हा हा इथून येतं पाणी. ह्या इथे जरा आहे या बाजूला. ती तळी आहे तिथे. असे ती हिला कशी ह्याला वगैरे आपले आंबोली किंवा नाशिकला वगैरे कसं हे असतात पिऊ शकतो पाणी आपण देवाच्या ठिकाणचं. अच्छा तसंच आहे तसं. ते. देवाची तळी म्हणूनच म्हणतात तिला. आता आरती वगैरे होणार ना मग मी नाही येत नाही. इथूनच काढतो. टाइम आहे अजून भरपूर. 7:30 पॅकिंग करायची आहे. करशील. काय करशील? इथून जायला मला किती वेळ लागेल? किती वेळ लागेल काय? 10 मिनिटं लागतील. चल. ही कॉल पण नाही उचलून. कोण? मम्मी. चप्पल काढ. हे बघ देवतून आहे ना. नाही पहिल्यांदा बघतोय. त्या आतमध्ये जाऊन. अजून 21 येऊची मी चाललो. सगळ्यांचे करून जाऊ आता. नाही गाडी आहे ना. गाडी आहे आता. गणपती मोठ्या सुट्टी असती तर राहिलो. गाडी आहे आता. कपडे घातलेस तू? अरे आणलं ना तरी. खरं डॅडूंना पण विचार. दादाने बोलले दादाने दिलाय. हा हा अशी जरा
नंबरच नंबर माझी उभा राहा गणपती. थांब कोण काढते मी काढीन ना. ए दादा इकडे ये. तू काय करते 7 वर काय करते पाठी जाऊ नका. ते बघ बेडूक ताडताना एकदम पिल्लू तिथे बघ पिल्लू तीनच थांब ना. हा बाप्पा बाप्पा तिथे बघ आई इकडे बघ. बंद कर ए दादा हे घे काय आलं बंद कर चार्जिंग संपली. चला मी चाललो. चाललं हा चाललो. चल. भेटू चला बाय चल, बाय, बाय, बाय हो बाय. अरे परी पडेल तिथे. बाय गाईज. अरे बाय तरी करा. चला हो. हा चला बाय. भेटूया मुंबईला. हो या आकवा पाठवून नाही ती येतली पण तुम्ही पाठवून हाकवा जरा. सांगणार होते शेवटी त्या जातो माणूसच लागतो ना. हो ढोरांचा माणूस ढोरांच्या बरोबर असतो. बेडका बघ किती उडी मारतो ती. बेडका नाही बेडकी आहे. तुला काय हाय मजा आली. हे गाव बघा कसं शांत झालं कारण सगळं तिकडे तलावाकडे आहे. उद्यापासून तर पूर्णच शांत होणार आहे. माझी पण आता घाई होते. पप्पा कॉल उचलत नाहीत. त्यांना बोललो गाडी घेऊन या, ते अजून आले नाहीत. तर आता मला इथून घराकडे चालत जावं लागणार आहे. भेटूया पुढच्या पर्व. आता मी थंडीत परत येणार आहे गावी, तेव्हा मी व्हिडिओ करून दाखवेन तुम्हाला सगळ्यांना. जत्रा आणि दत्त जयंती माझ्या गावी का असते मूळ घरात. इथे आता खूप लेट झालं आहे. मी चाललो आता बॅग पॅक करून जाणार. कोकण कन्याची ट्रेन आहे 8:30ची. आता भेटूया मुंबईत. म्हणजे मुंबईत भेटणार नाही व्हिडिओ नाही, बट परत कधी भेटू तेव्हा. तोपर्यंत लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि असाच प्रेम देत राहा. बाय.